हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता सकाळी 6:30 वाजले असतील आणि आता आम्ही बसनं निघालेले आहेत. तर आता कुठं निघाले आहेत तर मी चाललेली आहे माझ्या पप्पाच्या गावी. मुलांची अंघोळ वगैरे काही झाली नव्हती. आम्ही तसंच त्यांना उठवून लगेच डायरेक्ट घेतलं होतं. तर मी आई पप्पा सगळेच आम्ही निघालेलो आहोत. तर 6 तारीख आहे आज आणि आज होतं मला लग्न. ते माझ्या माहेरामध्येच होतं पप्पाच्या गावीच. त्यामुळं आम्ही निघालो सगळेच निघालेलो आहोत. त्यांना पण पत्रिका होती आणि मला पण होती. मला जे होती ती मुलाकडून होती आणि त्यांना जे होती ते मुलीकडून होती. तर आता सगळे निघालेलो आहोत. तुम्ही इथे बाहेर बघू शकताय. आता सध्या ना 6:30 किंवा 6:45 झालेले असतील, पण बाहेर बघितल्यानंतर इतकं ऊन आहे आणि असं वाटतं की 10 वाजलेत का काय, कारण एवढं सकाळी 6 वाजल्यापासून एवढं ऊन लागत आहे. म्हणजे खूपच तापमान आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत गावी. तर तुम्ही इथे बघू शकता दार वगैरे बंद आहे आणि मस्त असं घराच्या पुढे अंगण आहे. त्यामुळे मुलांना इथं ना खूप मज्जा वाटते खेळायला. तर दार वगैरे काढलं आणि घरी कोणी नसल्यामुळं ना घरामध्ये खूप सारी धूळ होती. तर लगेच मुलांचं काय, धूळ असो नसो काही असो, गेलं की लगेच खेळायला सुरू होतं. ते एंट्री केल्या त्यांचं खेळणं सुरू झालेलं होतं. तर फ्रेश वगैरे झालो आम्ही, सगळं झाडून वगैरे काढलं, सगळं केलं. मुलांची अंघोळ वगैरे पण झाली आणि म्हणलं आता चहा प्यावा. तर दूध आणलं होतं आम्ही सोबतच येताना. तर मी आता चहा करून घेते. किचन वगैरे मी पुसून घेतलेलं होतं, तर मग मी बाहेरचं पुसून घेते. तोपर्यंत म्हणलं चहा करावा आणि मुलांना पण दूध द्यावा. तर इथं मी चहा वगैरे करत होते. आपण जेव्हा घरामध्ये नसतो तेव्हा घरामध्ये इतके धूळ होते आणि गावाकडे आमचं येणं म्हणजे मम्मी पप्पाचं येणं असं काही जास्त नसतं. इथं कोणी जास्त राहत नाही. कधी तर असंच 4 महिन्यांना वगैरे आलं, एखादा 2 दिवस राहण्यामध्ये येतं. पण सगळं सामान वगैरे सगळं इकडं आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळं खूप सारी धूळ वगैरे झालेली होती. ते स्वच्छ करण्यामध्येच आम्हाला एखादा तास तरी गेला आल्या. तर आता इथं मी चहा वगैरे करते. मग पप्पांशी बोलणं चालू होतं, कारण लग्नाला कसं जायचं काय जायचं हेच आमचं बोलणं चालू होतं. बोलत बोलत मी मस्त चहा करते. तर इथं मुलांना वगैरे चहा बिस्किट वगैरे दिलं. आम्ही सुद्धा चहा घेतला. त्यानंतर स्वयंपाक थोडाफार केला, म्हणजे नाश्ता वगैरे केला सगळ्यांनीच. आणि आता मी तयार झालेली आहे लग्नाला जाण्यासाठी. नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे, सगळं आवरलेलं आहे. तर मी असं मस्त तयार झाले. मला लग्नाला जायचं होतं. मी सिंपल साडी घातली, कारण इतकी गरमी होत आहे. त्यामुळं काठापदराची साडी तर मला काही घालावी अशी वाटली नाही. त्यामुळं सिंपल बट स्वीट अशी साडी, मी सिंपल अशी साडी घातली आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर माझी ही काकी आहे, मम्मी, माझी काकी, पप्पा, आम्ही सगळे निघालेलो आहेत लग्नाला. तर तुम्ही इथे बघू शकताय आम्ही आलेलो आहोत लग्नामध्ये आणि अशा प्रकारची नवरा नवरीची एंट्री झाली आहे. आणि आम्ही थोडंसं लेट आलो होतो, त्यामुळे आम्हाला पूर्ण बॅक साईडला जागा भेटली, त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. आणि ह्या ठिकाणी ना मी तुम्हाला आवर्जून सांगते, कारण इथं ना लग्न लागण्याच्या अगोदर मला जास्त शूट नाही करता आलं किंवा व्हॉइस ओव्हर लागलं म्हणून ते मला टाकता नाही आलं. शिवाजी महाराजांची इतकी सुंदर आरती झाली होती ना, आणि ते झाल्यानंतरच लग्न लागलं. हे मला खूप आवडलं, म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. तर लग्न वगैरे लावलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. तर इथं जेवायला सिम्पलच छान होतं. आणि इथं शौर्यजित बघा तुम्ही, त्याचा झोपायचा टाईम झालेला होता. त्याला खूप दुपारी म्हणजे थोडंसं झोपतो तो, आणि सकाळी खूप लवकर उठला होता ना, त्यामुळे त्यांना जेवण करतच झोपत होता. तर जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट आम्ही घरी आलो. तर घरी आले, पहिलं चेंज केलं आणि आता गेलेली आहे. तुम्हाला म्हणलं होतं की माझ्या बहिणीचं पण लग्न आहे 13 तारखेला, तर त्यासाठी मी आता इकडंच राहणार आहे थोडी 13 तारखेपर्यंत. तर ती दुसऱ्या आंटीच्या घरी गेलो होतं, म्हणजे ज्यांच्या मुलीचं लग्न आहे. तर तिथं आमचं काम चालू होतं की ज्वेलरी ऑर्गनायझेशनचं. त्यानं खूप सारी ज्वेलरी वगैरे आणली होती सप्तपदीसाठी, किंवा ते जे काही लुक ठरवले होते लग्नामध्ये ते करण्यासाठी. तर आम्ही सगळे मिळून ते सॅग्रिगेट करत होतो की कोणती ज्वेलरी कशावर घालायची, आणि त्याप्रकारे व्यवस्थित ठेवत होतो, जेणेकरून तिला सोपं जाईल त्या टाईमाला शोधायला वगैरे. आणि त्याचबरोबर इथं बॅग वगैरे पण भरणं तिचं चालू होतं, बॅग पॅकिंग चालू होती, जे ज्वेलरीचं बॅग पॅकिंगचं किंवा कोणत्या साडीवर कोणती ज्वेलरी घालायची हे सगळं आमचं चालू होतं. आणि त्यानंतर मग आता लग्न काढायच्या आदल्या दिवशी पण तिला ज्वेलरी, लग्न काढायचा कार्यक्रम आमच्याकडे असतो, तर त्यावर कोणती ज्वेलरी घालायची तेही ठरलं होतं.
तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ येण्यासाठी थोडासा लेट होणार आहे, कारण गावामध्ये एवढं नेटवर्क नाही आणि मोठे मोठे व्हिडिओ अपलोड करायला खूप प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. त्यामुळं जेव्हा तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ येतील तेव्हा ऑलरेडी लग्न झालेलं असणार आहे. त्यामुळं लग्नाच्या नंतर मी जेव्हा माझ्या घरी जाईन त्यावेळेसच तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर इथं बॅकपॅकिंग वगैरे झाली आणि त्यानंतर इथं चालू आहे आमचे शूट घ्यायचं. तर जे इंस्टावर सध्या व्हायरल आहे की माझी डोली चालली गं, हा रील्स आम्हाला करायचा होता. तर त्यासाठी आमचं शूट घेणं चालू होतं आणि साईडचा जो पसार आहे त्याला प्लीज इग्नोर करा, कारण लग्न घर आहे आणि लग्न घर म्हणलं की अशा प्रकारचं सगळीकडे पसारा असणारच. तर त्यामुळं ते सगळं इग्नोर करा. तर इथे आमचे शूट घेणं चालू होतं. हे जी क्लिप आहे तर ते दुसऱ्या दिवशीची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचा एकत्र येणार आहे. तर त्या दिवशी होता मदर डे. तर दिवसभर मी काहीही शूट केलं नव्हतं. खरं तर ना विचार केला होता की मी सकाळपासून शूट चालू करेल काहीतरी, पण ना रात्री मोबाईलला मला मोबाईल चार्जिंगला लावायला मला लक्षातच आलं नाही आणि सकाळी इकडे लाईट नसल्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये बिलकुल चार्जिंग नव्हती. आणि इथे ना आम्ही सगळ्यांनी आज फायनली आम्ही म्हणजे कधी नाही ते एकत्र होतो. ह्या लग्नामुळे आम्ही सगळे एकत्र गावाकडे आलो होतो. तर म्हणलं मदर डे सुंदर असं सेलिब्रेशन करावा. आणि मदर डेचं सेलिब्रेशन करताना आम्ही कोणाला काहीही सांगितलं नव्हतं. सगळ्याला ना म्हणजे कोणालाच काही सांगितलं तर सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. म्हणजे माझ्या जे आंटी आहेत, आत्या आल्या होत्या लग्नासाठी, हे सगळ्यांना कोणाला आम्ही काय करतो हे कोणालाच माहिती नव्हतं. सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. आणि ऑन दी स्पॉट आम्ही सगळ्यांना म्हणलं की चला इकडे या त्यांना सगळ्यांना आणलं होतं आणि मस्त आम्ही एक सुंदर असा मदर डे सेलिब्रेशन केला आहे. तर इथे बघू शकताय सगळ्या मदर होत्या, इथं माझ्या होत्या, आम्ही सुद्धा मदर होत्या, त्यामुळे आम्ही सुद्धा केक कट केला आणि सुंदर असं मदर डेचं सेलिब्रेशन आमच्या इकडे झालं. आणि केक वगैरे कट केला, एकमेकांना केक खाऊ घातलं आणि त्यानंतर खूप सारे फोटो वगैरे पण काढल्या होत्या. खूप सारे फोटोशूट होते. आमची फॅमिली इतकी मोठी आहे ना, तर छोटी फॅमिली नाही, कारण बुडातच आमची फॅमिली खूप मोठी आहे. त्यामुळे कोणतंही सेलिब्रेशन करायचं किंवा छोटंसं काहीही करायचं म्हणलं तर ते खूप मोठंच होतं, कारण फॅमिलीच तेवढी मोठी आहे आणि मोठ्या फॅमिलीमध्ये हीच मज्जा असते. कारण कोणतंही सेलिब्रेशन करायचं म्हणतं असलं भारी वाटतं नाही इथं, कारण मोठी फॅमिली खरंच खूप मज्जा येते. मोठ्या फॅमिलीमध्ये छोटा कार्यक्रम होणारच नाही, काहीही असो, छोटा मोठा काही जरी करायचं म्हणतं मोठाच कार्यक्रम होणार. आणि ही आहे आमची आत्या. तर आत्या पण लग्नासाठी आली होती, त्यामुळं आत्या पण होती आमच्यासोबत. तर आणि ह्या आहेत ही माझी आंटी आहे, माझी वहिनी आहे, सगळ्या इथं आहेत. त्यानंतर हे आहे माझी काकी, माझा भाऊ आहे हा. तर सगळ्या ऑल फॅमिलीची तुम्हाला आता ओळख. माझा व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित झाली नाही, कारण व्हिडिओ जो होता ना दुसऱ्याच्या हातात म्हणजे शिवांशच्या हातामध्ये होता मोबाईल, त्यामुळे त्यानं व्यवस्थित व्हिडिओ शूट केलं नाही. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तोंड वगैरे कोणाचं दिसतंय, कोणाचं कट होतंय ते थोडंसं इग्नोर करा, कारण शिवांशनं व्हिडिओ घेतल्यामुळे थोडंसं हे केलं होतं. पण मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, त्यामुळं मी म्हणलं चला कसंही असो तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून हा तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते. तर आजचा व्हिडिओ अशा प्रकारे खूप मस्त गेला होता. आजचा दिवससुद्धा इथं खूप छान गेला, खूप मस्त गेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर कोणी आणखीन ताई जरी कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. पुढे काही काढलेल्या फोटो वगैरे मी अटॅच केलेले आहेत ते सुद्धा पहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. स्टे ट्यून.